नमस्कार. आज मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनमधील सर्वात सोपी टेक्निक सांगणार आहे. विशेषतः अशा लोकांसाठी ज्यांना मोठ्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्स करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्या टेक्निकचं नाव आहे पिलो टेक्निक. ही टेक्निक खूप सिंपल आहे आणि कोणतीही व्यक्ती ती टेक्निक करू शकते. तुम्ही जर इतर कोणतीही मॅनिफेस्टेशन टेक्निक करत असाल तरी त्यासोबत ही टेक्निकसुद्धा करू शकता. ह्या टेक्निकसाठी तुम्हाला फक्त एक साधा पेपर आणि पेन घ्यायचा आहे. सर्वात आधी त्या कागदाच्या वर डिअरेस्ट युनिवर्स असं लिहायचं आहे, कारण आपण आपला मेसेज सबकॉन्शियस माइंडमार्फत युनिवर्सपर्यंत पोहोचवत असतो. त्यानंतर खाली तुमच्या ज्या काही अफर्मेशन्स किंवा इच्छा आहेत त्या लिहायच्या आहेत. तुम्ही एक इच्छा लिहू शकता, 2 इच्छा लिहू शकता किंवा जास्तीत जास्त 5 इच्छा लिहू शकता. पण 5 पेक्षा जास्त इच्छा लिहू नका, कारण जितके कमी आणि क्लिअर गोल्स असतील तितके ते अधिक इफेक्टिव्ह असतात. शक्य असल्यास रेड किंवा ब्ल्यू पेन वापरा. त्या पेपरवर तुमच्या इच्छा प्रेझेंट टेन्समध्ये लिहा, जणू त्या आधीच पूर्ण झाल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, आय एम ग्रेटफुल दॅट, मी हॅप्पी आहे किंवा मी हेल्दी आहे, मला माझी ड्रीम जॉब मिळाली आहे, मला मनासारखा लाईफ पार्टनर मिळाला आहे. सर्व इच्छा लिहून झाल्यावर शेवटी थँक्यू युनिवर्स असं लिहा. लिहून झाल्यानंतर मनातल्या मनात अफर्मेशन्स वाचा. यानंतर तुम्ही लिहिलेला पेपर फोल्ड करा आणि तुम्ही जो पिलो वापरता त्याच्या कवरच्या आत तो पेपर ठेवा किंवा पिलोच्या खाली ठेवा. आता शांतपणे झोपा. झोपताना व्हिज्युअलायझेशन करत झोपा आणि त्या फिलिंग्स अनुभवत झोपा. व्हिज्युअलायझेशन करता करता झोप लागली पाहिजे. व्हिज्युअलायझेशन करत करत झोप लागणं खूप पॉवरफुल मानलं जातं, कारण त्यावेळी आपलं सबकॉन्शियस माइंड त्या वर्ड्सना एक्सेप्ट करत असतं. सकाळी उठल्यानंतर तो कागद तुम्ही कबर्ड, बॅग किंवा सेफ ठिकाणी ठेवू शकता. आता ही टेक्निक किती दिवस करायची? तर किमान 21 दिवस ही प्रॅक्टिस करावी. अजून चांगले रिझल्ट्स हवे असतील तर 45 दिवस करा. आणि जर तुम्ही ही टेक्निक 3 मंथ्स सातत्याने केली तर तुमचा माइंडसेट अजून स्ट्रॉंग होतो. ह्या टेक्निक मागचं मेन रिझन म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड जेव्हा पेपर तुमच्या पिलोखाली असतो तेव्हा त्यावरील वर्ड्स, थॉट्स आणि फिलिंग्स यांची एक विशिष्ट एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी तयार होते. ही फ्रिक्वेन्सी संपूर्ण रात्र ॲक्टिव्ह राहते आणि साधारण 8 ते 10 तास तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर इन्फ्लुअन्स करते. 8 ते 10 तास तीच व्हायब्रेशन तुमच्या सबकॉन्शियस माइंडसोबत राहते. त्यामुळे तुमचं मन हळूहळू त्या गोष्टींकडे आकर्षित होऊ लागतं ज्या तुमच्या गोलशी अलाइन असतात. ह्या टेक्निकचा एक फायदा म्हणजे सरेंडर किंवा लेट गो होणे. कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा ओव्हर थिंकिंग कमी होते आणि ट्रस्ट नॅचरली वाढते. मनात सतत कधी पूर्ण होईल किंवा अजून का नाही झालं असे विचार येत नाहीत. झोपल्यानंतर तुम्हाला स्वप्नात तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यासारखे दिसू शकते, जसे की एक्झाममध्ये यश मिळालेलं दिसणं, प्रमोशन मिळालेलं दिसणं, आवडत्या पर्सनसोबत लग्न होताना दिसणं किंवा एंजल नंबर्स, बटरफ्लाय सारखे पॉझिटिव्ह सिम्बॉल्स दिसणं. जर असं दिसलं तर असं समजायचं की आपण योग्य पाथवरती आहोत आणि युनिवर्सकडून पॉझिटिव्ह संकेत मिळत आहेत. इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तो पेपर बर्न करू शकता किंवा डिस्पोज करू शकता. जर लगेच परिणाम दिसत नसतील तर तुमच्या एनर्जीवर काम करणं आवश्यक आहे. दररोज अफर्मेशनची प्रॅक्टिस करा आणि स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. तुमची एनर्जी जितकी पॉझिटिव्ह असेल तितके मॅनिफेस्टेशन सोपे आणि इफेक्टिव्ह होते. विश्वास ठेवा, लेट गो करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स आणि पॉझिटिव्ह फिलिंग्स या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच मॅनिफेस्टेशन अधिक इफेक्टिव्ह होते. ही टेक्निक अनेक लोकांना आवडणारी आणि सहज करता येणारी मॅनिफेस्टेशन प्रॅक्टिस आहे. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये विचारू शकता. मी नक्की रिप्लाय देईन. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.